नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल. तुमच्या देखील टॉयलेटला पिवळसर डाग असतील आणि तुम्ही कितीही धुतलं तरी ती दुर्गंधी किंवा ते जे डाग आहे ते निघत नसतील, तर एकदा हा उपाय नक्की करून बघा. आज मी तुमच्यासोबत अगदी आगळा वेगळा असा उपाय शेअर करणार आहे, जो की तुम्ही कधी बघितलेला नसेल, परंतु खूप फायदेशीर हा उपाय या ठिकाणी ठरणार आहे. बघू शकतात, आपण ज्या टॅबलेट्स आणतो आणि काय होतं की कधी आपण पूर्ण ज्या टॅबलेट्स आहे, जे औषध आहे ते पूर्ण खात नाहीत. कधीतरी आपल्याकडे अशा गोळ्या उरतात आणि ते आपण फेकून देतो. परंतु आज आपण या गोळ्यांचाच वापर करून आपलं जे टॉयलेट आहे ते अगदी स्वच्छ या ठिकाणी बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला रोज रोज टॉयलेट धुण्याची किंवा घासण्याची गरज देखील या ठिकाणी पडणार नाही. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. बघू शकतात, आपल्याला एक प्लास्टिकचं कंटेनर या ठिकाणी घ्यायचं आहे. प्लास्टिकचीच वाटी आपल्याला घ्यायची आहे, कारण आपण जे यामध्ये हार्पिक टाकणार आहोत, आपण स्टील जर घेतलं तर ते काळं पडू शकतं. त्यामुळे तुम्ही असं जे भांडं आहे, जे की तुम्ही खाण्यापिण्यासाठी किचनमध्ये यूज करत नाही, अशा भांड्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. जे की खराब झालेलं असेल तुम्ही ते देखील घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याला यामध्ये हार्पिक टाकून घ्यायचं आहे. हार्पिक टाकल्यानंतर आपल्याकडे जे आपण औषध आहे, जे टॅबलेट्स आहे, त्या आपल्याला यामध्ये आता मिक्स करायचे आहे. बघू शकता तुम्ही असे कुठल्याही प्रकारच्या तुमच्याकडे ज्या टॅबलेट्स असतील त्याचा आपल्याला छोटे छोटे भाग करून किंवा त्याची भुकटी करून देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात. परंतु ही टॅबलेट लगेचच त्यामध्ये मेल्ट होते, त्यामुळे मी याची कूट जो आहे तो केलेला नाही आहे. कारण कुठल्याही लिक्विडमध्ये जर आपण एखादी टॅबलेट टाकली तर ती लवकर मेल्ट होते. त्यानंतर अजून एक टॅबलेट होती, जी की मी भुकटी करून टाकत आहे, कारण ती मला वाटलं की ती थोडीशी जाडसर असल्यामुळे लवकर मेल्ट होणार नाही, यासाठी मी तिची भुकटी करून यामध्ये टाकलेली आहे. आता आपण यामध्ये जे हार्पिक आणि जे टॅबलेट्स टाकली आहे, ज्या गोळ्या टाकलेल्या आहे, ते जर एकत्र आले तर एवढी भयानक याची रिॲक्शन तयार होती की तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीत. आता तुम्हाला तर माहिती आहे हार्पिक किती स्ट्रॉंग असतं आणि जे टॅबलेट्स असतात त्या देखील किती पॉवरफुल असतात. आपल्याला कुठला पेन होत असेल, जर आपण एखादी टॅबलेट घेतली तर आपल्या बॉडीमधले जे पण बॅक्टेरिया हार्मोन्स असतात ते अतिशय म्हणजे बॅक्टेरियाला मारण्याचं काम या टॅबलेट्स करतात. त्यामुळे हे जे हार्पिकमध्ये जेव्हा आपण टॅबलेट्स मिक्स करतो त्यावेळेस त्याची खूप अशी महत्त्वाची एक रिॲक्शन तयार होती, जी की आपल्या खूप उपयोगात येणार आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी लिंबू. आता मी माझ्याकडे जे सडलेलं जे लिंबू आहे ते घेतलेलं आहे. तुम्ही असे खराब झालेले लिंबू तसेच साचून ठेवून अशा पद्धतीच्या वापरावेळी त्याचा यूज करू शकतात. बघू शकतात, आपल्याला या लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जास्त लिंबाचं रसावाला जे लिंबू असेल ते एक लिंबू देखील टाकू शकतात, किंवा मोठं लिंबू असेल तर त्याचा अर्धा भाग देखील यामध्ये टाकू शकतात. लिंबू कितीही जास्त टाकलं किंवा कमी टाकलं एवढा काही फरक नाही, परंतु आपल्याला लिंबू तर टाकायचंच आहे. आणि सर्व गोष्टी मी व्यवस्थित तुम्ही बघितल्या, काय काय त्यामध्ये ॲड केलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित जर त्या सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला यापासून रिझल्ट मिळणार आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. बघू शकतात, अशा प्रकारे ही जी गोळी आहे ती पण पूर्ण मेल्ट होत आहे. आणि आता लिंबू देखील खूप महत्त्वाचं यामध्ये ठरणार आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे खाण्याचा सोडा. आता तुमच्याकडे जर खाण्याचा सोडा अवेलेबल नसेल तर तुम्ही इनो देखील टाकू शकतात. अशा प्रकारे आपल्याला अगदी छोटा जो चमचा आहे तो एक चमचा आपल्याला सोडा यामध्ये टाकायचा आहे. बघू शकता, आणि सोडा टाकताच एक प्रकारची रिॲक्शन त्यामध्ये तयार झालेली आहे. आणि आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे आपल्या खूप महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्याने प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी नेहमी असे व्हिडिओ घेऊन येत असते, जेणेकरून त्या व्हिडिओमधून तुमचा खूप सारा फायदा होणार आहे. बघू शकतात, एक प्रकारचं हे लिक्विड एक मिश्रण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला सर्व ठिकाणी हे अशा प्रकारे पाणी कुठलंही टाकायचं नाही आहे. बघू शकतात, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण बाथरूममध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने हे सर्व ठिकाणी असं पसरेल. आपल्याला सर्व ज्या ठिकाणी कानाकोपऱ्यात जिथे जिथे तुम्हाला वाटतं की ते पिवळसर जास्त झालं आहे त्या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे.
पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला हे असंच त्यावरती राहू द्यायचं आहे. ब्रशच्या साहाय्याने सर्व ठिकाणी मी याला व्यवस्थित पसरून घेत आहेत. 15 मिनटं मी असंच याला ठेवून देणार आहे. आता याने काय होणार आहे की तुमचे जे टॉयलेटला पिवळसर डाग असतील किंवा जी दुर्गंधी असेल ती हार्पिकने तर दूर होतेच, परंतु सर्व जी दुर्गंधी आहे ती हार्पिकने निघू शकत नाही. त्यामुळे आपण या टॅबलेट्समुळे बॅक्टेरिया ज्या असतात, बाथरूममध्ये खूप सारे बॅक्टेरिया असतात, त्यामुळे आपलं टॉयलेट अगदी स्वच्छ होतं आणि जो घाण वास येतो ते देखील येत नाहीत. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर देखील करा. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे 10 ते 15 मिनटानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि रिझल्ट देखील तुमच्यासमोर आहे. सुरुवातीला बाथरूम जे टॉयलेट आहे खूप खराब झालेलं होतं आणि पाण्याने धुतल्यानंतर अतिशय स्वच्छ या ठिकाणी झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही जर हे केलं तर नक्कीच तुमचं जे टॉयलेट आहे त्यातली जी दुर्गंधी आहे ती नक्कीच दूर होईल. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.